चंद्रपुर जिले के भद्रावती में अरबिंदो के कोल ब्लॉक में राज्य सरकार के भू विज्ञान व खनिकर्म संचालनालय और जिला खनिकर्म ने 1 वर्ष से जांच कार्य नहीं किया है। वहीं ILMS प्रणाली में अनरजिस्टर्ड वाहनों का बड़ा कोयला परिवहन कार्य सामने आना निष्पक्ष जांच की मांग बन चुका है। ऐसे में चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार ने सदन में मामला उठाया है। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी जमिनी अधिग्रहित केलेल्या आहे शासनाने कोळशाच्या करता, त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाहीये। थोडीफार जी जमीन शिल्लक राहते ती जमीन खरेदी करत नाही। शेतकऱ्यांच्या ज्या रस्त्यावर जाणारे पारण रस्ते आणि जे आहे या कोळसा खाणींमुळे अडवले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रदूषण होते। याविषयी ते काही करणार आहे का? नंबर 1। नंबर 2, काही खासगी खाणींना परवानगी दिलेली, जशी कर्नाटक एमटा आहे, अरविंदो आहे, या खाणींच्यामुळे तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या ठिकाणी जे उत्खनन होते तिथला कोळसा हा सगळा बाहेर जातो, खुल्या बाजारात जातो। मोठ्या प्रमाणामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो, एंटी सोशल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सक्रिय होतात। त्याच्यावर काही त्यांचा निर्बंध आहे का? विशेष म्हणजे बराच कोळसा खाण जी आहे त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये वन विभागाच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्या ठिकाणून ते लोक कोळशाचं उत्खनन करतायत। त्याविषयी काही चौकशी लावणार आहे का? अरविंदो खाणींच्या बद्दलचा प्रश्न सुरू आहे, मोठं आंदोलन सुरू आहे, त्याच्याविषयी सरकारची काय भूमिका आहे हे मंत्री महोदय स्पष्ट करतील का?